हॅलो एव्हरीवन, माझ्या आजच्या डेली व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं हे चाललं होतं। मुलांना अजिबात दोडक्याची भाजी आवडत नाही, अख्खा दोडका बनवल्यावरती। म्हणून मी आज दोडक्याचं ठेचा म्हणजे चटणी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या, नंतर तो खिसणीने खिसून घेतला। त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी टोमॅटो व कोथिंबीर चिरून घेतली। दोडक्याची चटणी कशी बनवायची ह्याचा ब्लॉग मी यूट्यूबला अपलोड करणारच आहे, पण हा डेली व्लॉगमध्ये सुद्धा मी घेतला। नंतर मिस्टरांचे आंघोळ झाल्यानंतर मी चहा बनवला। नेहमीप्रमाणेच मिस्टरांना गवती चहाचा लागतो चहा, व मला फक्त निव्वळ चहा लागतो। त्यासाठी मी त्यांचा सेपरेट चहा बनवला। त्यांना दिल्यानंतर मी पातेले धुवून घेऊन माझा चहा बनवण्यासाठी टाकला। सकाळचा चहा जरा निवांत 5 मिनिट बसून आपल्यासाठी चहा घेण्यात जरा वेगळीच मजा असते। आमचा 6:15 वाजता सकाळचा चहा झाला होता। इकडं मी भाजी करायला घेतली। भाजीतलं सर्व पाणी धुवून काढले। त्यासाठी हे सर्व सामग्री दोडक्याच्या चटणीसाठी लागते। तर मी इकडे चपात्या बनवायला घेतल्या मुलाच्या टिफिनसाठी। त्याला 8 वाजता स्कूल बस येते, म्हणून त्याच्यापुरत्या फक्त 2 चपात्या बनवून घेतल्या। नंतर आमचा बाकीचा स्वयंपाक नंतर होतो। माझे डेली व्लॉग्स कसे वाटत आहेत मला नक्कीच सांगा। इकडे मी मुलाचा टिफिन भरून तयार झाले। नंतर आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली। इकडे सासूबाईंनी भोपळा चिरण्यासाठी घेतला। कालच्या शिल्लक चपात्या माझे पोट दुखत होते व सासूबाईंना कालची एकादशी होती, म्हणून चपात्या खूप शिल्लक राहिल्या होत्या। त्याच्यामुळे आज मी चपात्याचा चुरा म्हणजे चपात्याचा चिवडा बनवणार आहे। त्याचा व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबला शेअर करणार आहे, तुम्ही नक्कीच पहा। माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्कीच सांगा। माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।